नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो 4660 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघालेली आहे। तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात। बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला 1-2 दिवसापासून कमेंट होती की सर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले आहे का, कधीपासून होणार आहे। तर पहा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे। तर 15 एप्रिल 2024 पासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो 14 मे 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा, कारण की 15 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही आज सुद्धा फॉर्म भरू शकता, उद्या सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात। तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे केली पाहिजे, लेखी परीक्षेचं या ठिकाणी नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे, त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। यामध्ये फी वगैरे किती आहे, वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि सर्वात जास्त 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा मित्रांनो आरपीएफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असं सुद्धा म्हटलं जाते मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीला। तर 4660 प्लस जागांसाठी भरती निघाली आहे। शिक्षण यामध्ये मित्रांनो कॉन्स्टेबलसाठी 10वी पास लागते आणि तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल तर सब इन्स्पेक्टरमध्ये तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात मित्रांनो। तर सब ग्रॅज्युएशन या ठिकाणी झालं असेल तर तुम्हाला कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येते, सब इन्स्पेक्टरचा फॉर्म भरता येते, दोन्ही फॉर्म भरता येते। तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं नसेल तर फक्त मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 10वी पासवर कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर पहा मित्रांनो फॉर्म भरणे चालू झाले आहे 15 एप्रिल 2024 पासून। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जे ठेवण्यात आले आहे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीला 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर जाहिरात वगैरे बघू शकता आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची। तर वयोमर्यादा यामध्ये 18 ते 28 ठेवण्यात आला आहे मित्रांनो। ज्यांचं सुद्धा जास्त एज असेल तर त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, ठीक आहे। तर त्यांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। वयोमर्यादा 18 ते 28 आहे। SC/ST कॅटेगरीला एक्स्ट्रा 5 वर्षे सूट आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीसाठी यामध्ये 3 वर्षाची सूट ठेवण्यात आलेली आहे। तर SC/ST कॅटेगरीची मुलं यामध्ये 18 ते मित्रांनो या ठिकाणी 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। फीचा जर विचार केला जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे। SC/ST कॅटेगरीसाठी यामध्ये 250 रुपये इतकी फी आहे। तर पहा मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघाली आणि या भरतीमध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे 120 मार्काची। कॉन्स्टेबलचा अभ्यासक्रम सारखाच आणि सब इन्स्पेक्टरचा सुद्धा अभ्यासक्रम सारखाच आहे। तर सर्वात आधी तुमची यामध्ये 120 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे। परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, गणिताचे 35 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न, टोटल 120 मार्काचा तुमचा पेपर होणार आहे। 90 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग 3 एवढे आहे। तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी अभ्यास करूनच जावं लागणार आहे। तुक्के वगैरे तुम्हाला मारायचे नाही आहे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग जास्त आहे यामध्ये। तुम्ही जर या ठिकाणी तुक्के मारले तर तुमचे जे मार्क बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी मायनस होणार आहे, ठीक आहे। तर आतापासून जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार, जे पण मित्रांनो मेहनत करणार आहे त्यांचाच मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। मागची जी भरती होती आरपीएफची 2018-19ची तर त्यावेळेस कट ऑफ कमी गेला होता मित्रांनो। तर यावर्षी सुद्धा मित्रांनो कट ऑफ कमी जाऊ शकतो मित्रांनो। तर आतापासून चांगला अभ्यास करा, आतापासून तयारी करा। तर लेखी परीक्षेचा आतापासून तुम्ही या ठिकाणी नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे। तर पहा या ठिकाणी फॉर्म भरण्याची तारीख आहे मित्रांनो शेवटची 14 मे 2024 आहे आणि आता मित्रांनो तुमची लेखी परीक्षेची सुद्धा तारखा येणार आहे। तर आपापल्या तयारीमध्ये आतापासून मित्रांनो तुम्ही राहा। आतापासून 8-8 घंटे अभ्यास करा, सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर राहा। तर लेखी परीक्षेचं तुम्हाला या ठिकाणी नियोजन कशा प्रकारे करायचं आहे। तर पहा मित्रांनो आतापासून चांगले मार्केटमधून पुस्तक घेऊन घ्या तुम्ही। त्याचबरोबर प्रत्येक विषयाला तुम्ही या ठिकाणी 2-2, 3-3 घंटे द्या। जनरल नॉलेजसाठी तुम्ही या ठिकाणी मित्रांनो 3 घंटे अभ्यास करा। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीला सुद्धा तुम्ही या ठिकाणी 2 ते 3 घंटे द्या। त्याचबरोबर गणिताला सुद्धा तुम्ही 2 ते 3 घंटे द्या। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिवसाचं नियोजन बनवायचं आहे। त्यामध्ये ब्रेक वगैरे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे, ठीक आहे। तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा आणि सर्वात जास्त तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मारा।
पेपर सेट मारा मित्रांनो. RPF रेल्वेचे जे मागची जी भरती होती त्याचे मित्रांनो तुम्ही पेपर सेट घ्या आणि ते मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करा, कारण की पेपर सेटमधलेच मित्रांनो प्रॅक्टिस सेटमधलेच काही प्रश्न परीक्षेला येणार आहे. ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो तुम्हाला चांगले चांगले नोट्स बनवून घ्या तुम्ही. आणि रेल्वेचे सुद्धा या ठिकाणी तुम्ही प्रश्न वाचा मित्रांनो. रेल्वेचे जे झालेले पेपर आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. तर RPFचे सुद्धा मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही आतापासून मारा. ठीक आहे, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये मित्रांनो तुमचा चांगला स्कोर या ठिकाणी होणार आहे. तर पहा, RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये फिजिकल असणार आहे. कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरसाठी उंची आणि रनिंग मित्रांनो सारखीच आहे, फक्त त्यामध्ये थोडासा चेंजेस केला आहे फक्त रनिंगमध्ये, टायमिंगमध्ये. ठीक आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते. छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरसाठी एवढंच मित्रांनो उंची लागते, छाती लागते. ठीक आहे, त्याचबरोबर आपण फिजिकलचा जर बघितलं कॉन्स्टेबलचा, तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे. त्याचबरोबर लॉंग जम्पसुद्धा आहे, त्याचबरोबर हाय जम्पसुद्धा आहे. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी कॉन्स्टेबलमध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत एवढा टायमिंग भेटणार आहे. त्याचबरोबर आपण सब इन्स्पेक्टरचं जर फिजिकल बघितलं तर सब इन्स्पेक्टरचं जे फिजिकल आहे तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटामध्ये आहे. त्याचबरोबर लॉंग जम्प, हाय जम्पसुद्धा आहे पुरुष उमेदवारांसाठी. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटरसाठी या ठिकाणी महिला उमेदवारांना 4 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा RPF रेल्वे पोलीस भरतीचा फिजिकल होणार आहे. हा सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं यामध्ये फिजिकल ग्राउंड होणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर RPF रेल्वे पोलीस भरतीची जी आहे मित्रांनो ऑफिशियली जाहिरात आलेली आहे. ठीक आहे, आणि आतापासून तुमचे फॉर्म भरणे चालू झाले आहे मित्रांनो. 15 एप्रिलपासून तुमचे फॉर्म भरणे चालू झाले आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल तर थोडंसं मित्रांनो तुम्ही 2-3 दिवस थांबून जा. मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओद्वारे सांगणार आहे की आपल्याला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे, कोणत्या ग्रुपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, तर 1-2 दिवस तुम्ही या ठिकाणी गडबड करू नका. ठीक आहे, कारण की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आणखीन लंबी आहे. म्हणजे या ठिकाणी 14 मे मित्रांनो हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी मित्रांनो RPFची जाहिरात आलेली आहे. फॉर्म भरणे सुद्धा चालू झालेले आहे मित्रांनो. तर आतापासून तुम्ही चांगली तयारी करा. आतापासून मित्रांनो लेखी परीक्षेत जास्त तयारी करा. सर्वात जास्त फोकस तुम्ही ते लेखी परीक्षेवर द्या, कारण की RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये सर्वात मेन मित्रांनो पेपर आहे. ठीक आहे, तुम्ही जर या ठिकाणी पेपर पास झाले तर फिजिकल मित्रांनो तुम्ही आरामात क्लिअर करू शकता, कारण की फिजिकलला फक्त तुम्हाला ग्राउंडच क्वालिफाय करावं लागते. असं फिजिकलला मार्क्स वगैरे नसते. RPF रेल्वे पोलीस भरतीचा जो कटाप आहे लेखी प्लस ग्राउंडचा कटाप लागत नसतो. जसं आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीचा लेखी प्लस ग्राउंडचा फायनल कटाप लागतो तसा कटाप RPFचा लागत नाही. तर यामध्ये मित्रांनो तुमचा जो कटाप आहे फायनल कटाप हा लेखी परीक्षेवर लागतो आणि ग्राउंडचे या ठिकाणी मित्रांनो मार्क्स नसते, फक्त ते तुम्हाला ग्राउंड क्वालिफाय करावं लागते. तुम्ही त्या टायमिंगमध्ये आले तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असता. ठीक आहे, त्यामध्ये ग्राउंडमध्ये मार्क्स नसते. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो RPF रेल्वे पोलीस भरतीची सिलेक्शन प्रोसेस आहे. तर आतापासून चांगली अभ्यास करा, आतापासून तयारी करा, कारण की लवकरच RPF रेल्वे पोलीस भरतीची सुद्धा लेखी परीक्षा होणार आहे. ठीक आहे, आणि आतापासून चांगला अभ्यास करा मित्रांनो. आतापासून इमानदारीने मेहनत करा, कारण की आतापासून तुमच्याजवळ जवळपास 5 ते 6 महिने. तर या 5-6 महिन्यामध्ये जर मित्रांनो तुम्ही राजासारखं जगत राहिले तर पुढचं असे मित्रांनो तुम्हाला गाढवासारखं काम करावं लागणार आहे. आणि आतापासूनच तुम्ही मित्रांनो 8-10 घंटे जर अभ्यास केला तर पुढे चालून मित्रांनो तुम्हाला कामाला जावं लागणार नाही. ठीक आहे, तर 10 घंटे 6-7 हजार रुपयांना काम केल्यापेक्षा मित्रांनो 8-10 घंटे अभ्यास करणं मित्रांनो हे कधीचही चांगलं आहे. आतापासून जर अभ्यास करसाल तर पुढे तुम्हाला या ठिकाणी कामाला जावं लागणार नाही. तर हे मित्रांनो रियालिटी आहे मित्रांनो हे. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.